थांबा. दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्याआधी स्वतःचे पाय खरोखरच बळकट आहेत का याची खात्री करून आणि मग पाऊल पुढे टाका. आणि महत्वाकांक्षा म्हणजे पराक्रमी पुरुषाची प्रभा, पण त्याचे पंख सुद्धा पोलादी असावे लागतात जंगोजी. आणि ते शिवाजी होण्यासाठी प्रत्येकानेच गुडघ्याला बाशिंग बांधले, पण स्वराज्य तारण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे तानाजी बाजी आजूबाजूला असावे लागतात. काय तर दिल्लीच्या सिंहासनावर मराठा. अरे या कल्पनेने आमचंही अंग मोहरून पडतो. पण आम्ही म्हणतो हे औन खटकेचं सिंहासन बळकावून जन्माचा सुख कशाला करून घ्यायचं. अरे विसरलात की काय महाराजांची शिकवण. जेवढ्या मुलखात आपला खोडा दिमाखानं दौडेल तेवढ्याच मुंबरत हक्कच सांगावं. जिंकलेल्या परिघाती आधी प्रशासन राबवावे आणि मग पुढे शेत. तुम्हाला काय वाटतं आम्ही यांना भिन्न आहोत या गोष्टींपासून. अरे तिकडे मारवाड मेवाड जाट शीख, तिकडे गंगा यमुनेकडचे रोहिले पठाण, 18 पगड जाती दिल्लीसाठी पकपकलेले आहेत. आणि अशा नेमक्या क्षणी आम्ही जर बादशाही करा गुंडावून त्या अलीगोरला गादीवर हुसकावला तर भूमीतील आणि भूमीबाहेरचे मुसलमान एक होती हो. आणि आता कुठे आपार घेत असले आपल्या देशाला नुसतं नाभूत करते. एवढं साधं राजकारण तुम्हाला करू नये म्हणला का? काका सत्ता मिळवणं कठीण नसतं, कधी पचवायला रिजवायला टिकवायला असामान्य ध्येय लागतं. अहो नुसतं लुटीच्या आणि खंडीच्या साठीवर राज्य चालत नाही तो. दौलती उभ्या राहत नाहीत तर भरभक्कम आर्थिक खडी, संरक्षणाची पोलादी तटबंदी आणि शिवाजी राजांसारखं उच्च ध्येयाचा आदिष्ट नसेल तर मानी मराठ्यांनो तुम्ही दिल्लीच काय, तुम्ही इंद्र पदावर सुद्धा दावा करू शकता. यापैकी आमच्याकडे आहेच काय. जातीपातीच्या उन्हावरही गेलेली माणसं, उभंगेली इतका स्वार्थ मातीशी दोह खाऊ बाल बच्चे आणि अंगाला जळूसारखे चिकटणारे पावले रावले. अरे या पंचमहाभूतांना घेऊन तुम्हाला कधी साधा महाराष्ट्र सांभाळता आला नाही तर राष्ट्र सांभाळण्याची आलोकना करत मिशनला कसे पेळ मारतात. बघायचं आहे तुम्हाला असेल राष्ट्रद्रोह कोण उतावळा झाला या सिंहासनासाठी. विश्वासराव तुम्ही का गंगोजी तूच लावतोस टिळा. पण त्याआधी उघड्या डोळ्याने पहा ही गद्दारी. या गद्दारीने मात केले हे राज